देवानं हे सगळं जग निर्माण केलंय, यु नो, देवानं ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. आज मी कोल्हापुरातल्या एका अशा गल्लीत आली आहे ज्या गल्लीमध्ये लोक देव बनवतात आणि त्या गल्लीचं नाव आहे कुंभार गल्ली. काका, मघाशी तुम्ही शाडूची माती जी होती ती चेचत होता. हो, चेचत होतो. आणि ही मूर्ती आता त्या मातीपासून बनवली? त्या मातीपासूनच बनवली. म्हणजे ही साच्यामध्ये टाकली का तुम्ही? याचा मोल्ड छाप, त्या शाडूची छाप आहे त्याचे. त्यात हा आम्ही चेचलेला शाडू आहे ना तो गोळा करून त्यात टाकतो आम्ही लाठी मारून. हा, साच्यात दाबून 2 टोपणी छाप असतो तो. ते जुळवून मग त्यात नाही मूर्ती निघते. आणि आता याला तुम्ही कलर करणार? हा, याला वळल्यानंतर कलर करणार. पण याला हात, चारही हात, सोंड हे सगळं शेपट लावायला लागतं. पाठीमागचा पार्ट शेपट लावायला लागतो. म्हणजे सोंड आता तुम्ही हाताने? हो, हाताने. हे सगळं हाताने केलेलं आहे. हे सगळं हाताने केलेलं आहे. कितवी पिढी आहे तुमची? आमची 4थी पिढी आहे. 4थी. पहिली? तसं 5वी. आजोबा हा ना, आत्याचे दत्ता बावडेकर आजोबा, त्यानंतर आजोबा, वडील आणि मी. 4थी पिढी. ह्या येतं 4थी पिढी आहे. तुम्ही फक्त हे काम करता? हो, शाडू आणि शाडूच फक्त. आणि प्लास्टर जे असतात की आमचे. ओके. पण सीझन वाईज तुमचं हे काम असतं ना? हा, की सीझन. मग रोज इतर, आता गणपती झाले त्याच्यानंतर मग काय काम असतं तुम्हाला? मी सर्व्हिसला आहे मॅडम. सर्व्हिस करून हे करताय होय. इन्शुरन्स कंपनीत आहे. म्हणजे फुल टाइम तुम्ही हे नाही करू शकत? नाही, फुल टाइम नाही. 4 ते 5 महिने करतो. आमची नेहमीची गिराक आहे ती पिढ्यानपिढ्या. जवळजवळ 200, 200, 250 तेवढेच आम्ही करतो. आणि आमचे मेवणे मत्तीला येतात. आम्ही 4 महिन्यात असतो, 4-5 महिने. काका, मागच्या पिढीपेक्षा, म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या वडिलांसोबत बसून तुम्ही हे काम केलं असेल, तर मागच्या काही पिढ्यांपेक्षा आता काही प्रॉब्लेम्स असे वाटतात का तुम्हाला, की मागच्या पिढीतलं काम जे होतं, तुम्ही लहान असताना जे काम करायचा ते चांगलं होतं, म्हणजे सोपं होतं करणं, आणि आता काय अवघड झालं असं वाटतं? अवघड म्हणजे शाडूचा प्रॉब्लेम आणि मातीचं खपणंच कमी आलं ना प्लॅस्टरमुळे. पण तुम्हाला परवडतं का हो हे सगळं? नेहमीची गिराक करायला लागतात ना पिढ्यानपिढ्या. असं आहे धंदा. आता आमची शाडूची गिराक आहे, त्याला शाडूचाच द्यायला लागतो. असं म्हणजे खरं पहिला धंदा होता तो चांगलाच होता. का बरं चांगला होता? शाडू मिळायची, काय अडचणी नव्हे, साधे कलर असायचे, गणपती भरपूर वेळ असे व्हायचे आणि चांगले, म्हणजे शाडू एकमार्गी गणपती व्हायचे, चांगले व्हायचे शाडूचे. आता तुमची प्लॅस्टरमुळे याला हे चालेल ना, कमी चालेल ना. बरं. आणि प्लॅस्टरमुळे याला कोण जास्त हे करत नाही. आणि जे खरी जी गणपती पुजणार असणार ती शाडूचाच पुजतात, प्लॅस्टिकला हात लावत नाही. म्हणजे तुम्ही जे पहिल्या पिढीपासून, असा कुठला गणपती आहे का जो पहिल्या पिढीपासून सेम आतापर्यंत ही मूर्ती आमच्याकडे मिळतीच? आता यातले छाप मायार आहेत की 4-5, 50-60 वर्ष येणारे गिरायक आजोबांच्या पासून. शाडूची मूर्ती बनवणं खूप अवघड काम असतं, कारण की हे सगळं त्याचं सामान आहे. हा जो कापूस आहे ना, जी शाडूची माती असती, त्या शाडूच्या मातीमध्ये हा कापूस घातला जातो आणि ती सगळी माती असते ती सगळी चेचली जाते. आणि त्यानंतर हे सगळं शाडूची मूर्ती बनवण्याचं साहित्य आहे, फिनिशिंगसाठी वापरतात. तर आत्ता शाडूची मूर्ती बनलेली आहे साच्यामध्ये घालून, त्याची सोंड नंतर बनवली जाते, हात बनवले जातात आणि फिनिशिंगसाठी हे वापरलं जातं. ज्या वेळेला शाडूच्या मूर्तीला फिनिशिंग केलं जातं तेव्हा हा एक कापूस दिसतो तुम्हाला वाटीत, तर हा कापूस तेलात बुडवून ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये हे बुडवतात असं, जेणेकरून ह्याला माती चिकटत नाही. शाडूची माती असती. आणि दरवेळेला फिनिशिंग करताना हे जे इन्स्ट्रुमेंट आहे जे बनवलं जातं, तर ते ह्याच्यात बुडवावं लागतं आणि त्यानंतर पूर्ण शाडूच्या मूर्तीला एक आकार दिला जातो आणि त्यामुळं इतकी छान शाडूची मूर्ती तयार होती. तर हे सगळं शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी एवढं सामान असतं. हा गणोबा बनवण्याचा एक साचा आहे आणि ह्या साच्यामध्ये ही जी माती आहे ती आधी मळली जाते आणि त्यानंतर थोडंसं पाणी घाल नको सांग. जास्त पाण्याचा वापर नाही. पाणी घालायचं नाही, तेवढंच हाताला मऊ आहे. उठायचं किंचित डोळे बिळे छान उठाय पाहिजेत ना. इथं कमरेत दाबायला, बोट ह्या अंगठ्यानेच दाबायचं. आणि ह्याला ह्या गणोबाला जे नावाचा गणोबा गणपती सोबत ठेवला ताई इथं दाबा, पाय उठाय. रंगाच्या आणि आमच्या ह्याच घाई. छोटीशी गणोबाची मूर्ती बनवली जाते ती अशी बनते. या साच्यामध्ये पूर्ण माती लावली जाते या साच्याला. हे जितकं
सोपं नाही बरं का. सोपं नाही काय का नाहीच काय. सगळं अवघड आहे काम. काय करायचं. परवडतंय का पण आत्ताच्या काळात महागाई इतकी आता काय वाढली आहे, करायचं? तुम्ही म्हणताय परवडत नाही, कारण गिराक माल पैसा अडका देत नाही हो, कारण आपला धंदा आहे म्हणून करायचं. मग गिरायकांना असं थांबवून नाही का विचारलं का असं करत? नाही, सगळे तू कुंभार लोकांनी एवढी महागाई कुठली आली आहे म्हणत्यात. पण ही माती तर होय, आम्ही विकतच आणतोय माती, इथं कोण घेऊ देत नाहीत. म्हणजे होय, ही कोपिऱ्यासनं माती आणतोय आम्ही. बरं. कुणीतरी असणं, गाव आहे. कुणीतरी म्हणून गाव आहे तिथे ट्रॉलीवाला कुंभाराचाच माणूस आहे, तो आम्हाला इकडे पार्सल करतोय, बाकीचं काय नाही. काय हा छाप घ्यायचा, चिकोल मळल्यानंतर असं आता आपण कसं लोळी केली का नाही तशी त्यांची लोळी करायची आणि असं दाबून दाबून सगळी डिझाईन निघण्यासाठी का नाही असा भरत यायचा छाप लोक. आज मी आली कुंभार गल्लीमध्ये आणि हे कुंभार काम करणाऱ्यांचं घर आहे. ह्या एरियामध्ये सगळे गणोबा मातीच्या छोट्या छोट्या मूर्त्या ज्या आपण बनवल्या त्या सगळ्या ठेवल्या जातात. इथून पुढं आल्यानंतर हे देवघर आहे आणि इथं असे कपडे वाट घातलेले आहेत, वरती डबे मांडून ठेवलेले आहेत आणि इथून हा वरती जाण्यासाठी जिना आहे. वरती तुम्ही राहता? वरती आम्ही राहतो. ओके. आणि इथून पुढं गेल्यानंतर हे वॉशरूम आहे. मस्त असं एकदम जुन्या काळाचा फील येतो या घरात आल्यानंतर. छान सारवलेल्या मातीच्या भिंती आहेत आणि हे यांचं स्वयंपाकघर आहे. आणि इथून पुढच्या खोलीमध्ये ही त्यांची बेडरूम आहे. ही सगळी पूर्ण त्यांची बेडरूम आहे. आणि इथून पुढं गेल्यानंतर हा ओके, ही प्रॉपर बेडरूम आहे इथं. आणि इथं असे छान पडदे लावलेले आहेत. झोपायच्या वेळेला पडदे बंद करून घ्यायचे, इतकं सोपं आहे आयुष्य. आणि इथं सुद्धा पुन्हा शाडूच्या मूर्त्या बनवल्या जातात गणपतीच्या, त्यामुळं असं हे छान सुंदर छोटंसं कुंभारांचं घर आहे. मस्त छोटंच घर आहे आमचं, त्यातच राहतो आम्ही. तुम्हाला काय काय इथं सोयीसुविधा हव्यात? काय आम्हाला सोय नाहीच आहे. जसं कराय काहीच नाही सोय आम्हाला घरात आमच्या. आता पोरं कवा करतील तेव्हा करतील. बरं. हाताला पोट अशी सरकारी नोकरीला बी नाही आहेत आमच्याच को. असं मिळवून खाणारच आहे आम्ही. पण आता ही एक कला आहे तुम्ही करता, ती होय. सगळ्यांना येत नाही. होय. आणि ही काही ठराविक लोकांना येते, त्याच्यापैकी तुम्ही आहात. मग आता पोरांनी याचं काय सुधारलं तर सुधारलं. नाही पण तुम्हाला परवडतं मग आत्ताच्या काळात? मग आता काय करायचं, करायला नको. कोणतरी भरायला पाहिजे, चावी बिल, लाईट बिल, दुधाचा खर्च, हे असं. कसं खर्च परवडतो? मग आता काय करायचं, असेल तसं दिवस काढायचं. हा, आपल्याला आता इथे तुम्हाला गणपती दाखवते, हाताने मूर्त्या बनवलेल्या. हं. आपले भाऊच आहेत लहान पप्पू म्हणून. इथं सगळ्या मातीच्या शाडूच्या मूर्त्या बनवल्या शाडूच्या जातात? दोन्ही प्रकारच्या पण बनवतात त्यांच्याकडे. शाडूच्या पण शाडूच्या आणि पण आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्लॅस्टर ऑफ पीओपीच्या पॅरिसच्या पण पण. हँडमेड सगळं ते बनवतात. या तुम्ही आतमध्ये या. हे आता काम चालूच आहे त्यांचं. आता हे आता पीस मोल्ड काढून हे बाळाचं एक तिने हे केलं आहे. ओ वाव. ह्या आधी शिकलोय, म्हणजे आता शिक्षण झालंयच माझं. हां. झेडॅट मी मास्टर्स केलंय आणि लहानपणापासून मला ही आवड. आम्ही कुंभार, मग ते छोटं छोटं मोठ्या लोकांचं बघायचं, इथं येऊन करायचं. एकदा गणपती कास्टिंग निघाला हे कळाले की आमची टायमिंग म्हणजे तशी ठरत नाही. कधी कधी 7 वाजतात, कधी कधी 8 वाजतात, कधी कधी 12, 1 असं असते. पण इथं आल्यानंतर ना आम्हाला असं असते की ताण भूक असं काहीच जाणवत नाही आम्हाला. आता ह्यांची जी आई आहे ते आमच्यासाठी जेवण वगैरे बनवतात, पण आम्हाला असं ते इच्छा नसते. आम्हाला मूर्ती कंप्लीट करायची आहे, ती चांगली कशी बनवायची आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. वेगवेगळ्या रूपातले गणपती बनवून हवे असतात आणि त्यांना ही इमेज दिलेली आहे. हा कृष्णाचा फोटो आहे, त्याच्या आजूबाजूला सवंगडी आहे आणि ही मूर्ती बनवण्याचं काम आता सुरू आहे. आणि ही ती मूर्ती आहे जी अशी दिसणार आहे. बाहेर मूर्त्या बनवल्या जातात आणि आत आता पेंटिंगचं काम सुरू आहे. तू इथे शिकायला आलीस? नाही, हे माझ्या मामाचं घर आहे बापरे. आणि मी पण कुंभारच आहे, सो मला आवड आहे या सगळं. पुढे जाऊन काय करणार याच्यामध्ये? वेगवेगळ्या मूर्त्या बनवणार? हां, म्हणजे मला जसं कामातून वेळ मिळेल तसं मी इकडं पण लक्ष देईन. तुला काय वाटतं ग पुढे भविष्य काय वाटतं याचं? किंवा आता AI चा काळ आहे आणि आता आपण हे करतो, असं काही वाटतं का तुला की नाही, हे टेक्नॉलॉजीकडेच बघितलं पाहिजे फक्त? नाही, अजिबात नाही. हे सांस्कृतिक आहे आणि ह्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि इकडं आलं ना खूप मन शांत होतंय, कोणतेच विचार येत नाहीत मनात.
ह्या वर्षी सस्पेन्स आहे, ह्या वर्षी पण तुम्हाला यायचंच आहे ते बघायला. तुम्ही बघशीला की ह्या वेळेला आपण असं काय म्हणजे असं नवीन काहीतरी सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो एकदम भारी असणार आहे. आत्ता मी जिथं आलेली आहे तिथं गौरी बनवल्या जातात, खूप साऱ्या गौरी आहे तिथं, आणि मला एक गौर रंगवायची आहे. कशी रंगवायची? हा जो कलर आहे ना तो इथं ओके, हा गौरीचा मुखवटा आहे बरं का, आणि आता रंगकाम सुरू आहे. ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत. हा. ओके, शाडूच्या ह्याच्यामध्ये येत नाही. नाही. ओके, मला सांग तुम्ही किती वर्ष हे सगळं करता? आता किती वर्ष झाली? यामध्ये ही असणारी आमची तिसरी पिढी आहे, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष झाली हा व्यवसाय सुरू करून, आणि आता या व्यवसायात असणारी आमची तिसरी पिढी आहे. ओके, तिसरी पिढी आहे. हा. तू किती वर्षाची असल्यापासून हे सगळं करतीये? मला येत माहिती आहे, म्हणजे बघून बघून हा, शिकलीयेस बघून तू. बघून. ओके, आता एवढ्या सगळ्या गौरी आहेत तिथं, इतके मुखवटे तयार केले, तर ह्यामध्ये काय काय प्रकार असतात की सगळ्या सेम गौरी असतात असं काही नाही, असतं का? भरपूर विविधता असते. पहिले तर गळ्याचे मुखवटे येतात. हम्म. गळ्याचे मुखवटे हे याला छातीचे मुखवटे म्हणतात, जे धड असतं. ओके. आणि आपल्याकडे फुल सेट पण आहेत. फुल सेटमध्ये जवळ आपल्याकडे 10-12 प्रकारचे व्हरायटीज आहेत. हम्म. प्रत्येकावरती 3-3, 4-4 चेहरे बसू शकतात, विविध व्हरायटीचे असं आहे. ओके, मग ह्या सगळ्या गौरी आता तुम्ही बनवलेल्या आहेत त्या फक्त महाराष्ट्रातच जातात की अजून कुठं कुठं तुम्ही? महाराष्ट्रात पण जातात, पण विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी पण भरपूर मागणी आहे आपल्या मुखवट्यांना. ओके. तिथे फक्त मराठवाड्यामध्ये हा. बाळ जे असतात छोटे मुखवटे ते सुद्धा लागतात, हा. आणि मराठवाड्यामध्ये याला फक्त महालक्ष्मी म्हणतात. जसं की ओके, इथं ओके, गंगागौरी ओके, म्हणतात, ओके. तसं मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात. हा. विदर्भामध्ये ज्येष्ठा कनिष्ठा म्हणून ओळखलं जातं. नावं वेगवेगळे आहेत, पण गंगागौरीच. ओके. आता माझा एक छोटा कारखाना आहे, तर माझ्या जे 17 पोटं चालतात, आणि हे लोक माझ्याकडे आत्ता जे आहेत की जवळजवळ 30 वर्षापासून 60 वर्षापर्यंत आहेत. मग आत्ता जे 50 ओरडावून गेलेले आहेत, जर प्लॅस्टर बंदी आली तर हे लोक काय करणार? हे बेरोजगारच होणार. यांच्या राजीरोटीचं काय, हा पण विचार केला पाहिजे. आणि ह्याला प्लॅस्टरला पर्याय म्हणजे काय, जे आता सरकारनं सांगितलं, म्हणजे सरकार म्हणते किंवा तुमचं कोर्ट म्हणते, ते जे विधिविध तुम्ही विसर्जन 3दा ते बुडवून आमच्याकडे सपोर्ट करा, आम्ही ते रिसायकलिंगला देतो. आणि या आव्हानाला ग्राहकांनी प्रतिसाद दिला, म्हणजे गणेश भक्तांनी त्याचा प्रतिसाद दिला पाहिजे. त्याला उगाच सूट द्यायला स्वतः आपल्या प्रतिष्ठेसाठी जाऊ नये. कसं आहे, हे सगळेच जात नाही. ज्यांना नाव करायचं, मीडियासमोर यायचं, तीच लोक जातात, आणि त्याचा फटका आम्हाला बसतो. का आम्ही सांगत नाही त्याला जलस्रोतात विसर्जन करायला जावं. आम्ही हेच सांगतोय की तिथं जाऊ नका. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असंख्य मूर्त्या बनतात, आणि 2018 साली कोर्टानं असा एक GR काढला की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तुम्ही ज्या वापरताय त्या तुम्ही विसर्जन नाही करू शकत. आणि त्यानंतर काही काळानं कोर्टानं असा एक निर्णय दिला की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या खूप मोठ्या आकाराच्या, खूप मोठ्या उंचीच्या मूर्त्या तुम्ही बनवू शकत नाही. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय आहे का? आणि जरी तो असला तरीसुद्धा तो कुंभारांना परवडतोय का? ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आजही बनण्याचं काम चालू आहे. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मुद्दा असा होतो की त्या पाण्यात विरघळत नाहीत, आणि त्या तशाच साचून राहतात. आणि खूप मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी इराणी खणीमध्ये खूप वास सुटलेला होता. त्या मूर्त्या तशाच पाण्यात पडून राहिलेल्या होत्या त्या, आणि त्या वरती येत होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळं. पण तरीसुद्धा मूर्त्या बनवण्याचं काम चालू आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या खूप भल्या मोठ्या मूर्त्या बनवल्या जातात. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसला काही पर्याय असू शकतो का? आणि असला तर तो काय असेल, आणि तो सगळ्यांना परवडणारा आहे का? जाणून घेऊया, चला. गणपती जवळ आलेत, आणि हे असं म्हणतात की दिनांक 30/5/2026 रोजी गणेश मूर्ती बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आलंय. तरीही कोणी आग्रह करू नये. क्षमस्व गणक आर्ट स्टुडिओमध्ये मी आलेली आहे, आणि आता सर माझ्याबरोबर आहेत. सर, ह्या सगळ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत का? म्हणजे लोकांचा असा एक गैरसमज होतो की पांढऱ्या मूर्त्या दिसल्या की त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. नाही, आता शाडू मातीच्या मूर्त्या म्हणजे असं वजनाला जाड येतात बऱ्यापैकी, आणि आपल्या POPच्या जे येतात त्या वजनाला हलके आणि
काम करतात म्हणून फास्ट काम होते. एवढ्याचे जे काम आहेत हा. बऱ्यापैकी जवळ 100 मूर्ती आहेत, त्या करायला जवळ 3 ते 3.5 महिने लागले. हा पांढरा कलर दिलाय म्हटल्यानंतर लोकांचा गैरसमज होतो का ही प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नाही, आहे? पीओपी नाही. कसं जे कलर काम जसं आपण पीओपीला करतोय सेम त्या पद्धतीनेच कलर काम होते शाडूच्या मूर्तीला. हा. पहिला प्रायमर हा मारायला होते, त्यानंतर मग बॉडी कलर आपण कोणता वापरणार किंवा ड्रेपरी कलर. बऱ्यापैकी जे पीओपीला जे कलर काम आहे सेम शाडूच्या मूर्तीला 100% होऊ शकते कलर. ओके, पण काही सर problem आता सध्याच्या काळामध्ये तुम्हाला हे मूर्त्या बनवणं परवडतं का? जे सगळं रॉ मटेरियल हा. असतं त्यालाही खूप मोठा खर्च असतो होय, आणि तो सगळा खर्च मूर्ती हा. झाल्यानंतर भरून निघतो का? काय सांगता? तसं होते कवर. फक्त कसं आहे का आता कामाची जी क्वालिटी ठेवली आहे त्या पद्धतीने दर पण आहेत आपले बऱ्यापैकी. त्याप्रमाणे कसं पीओपीची समजा एक जर मूर्ती करायला झाली तर दिवसात 10 होऊ शकतात, तर शाडूची जर करायला झाली तर एकच होत्या. त्या पद्धतीने त्याला दर पण तसं लावलेलं आहे आपण बऱ्यापैकी. त्यामुळे बुकिंग लवकर बंद करण्यामागचं कारण काय, आता एवढ्याशा ज्या 100 मूर्ती करायला जवळ 3.5 महिने गेल्यामुळं का नाही, ते जर 3.5 महिने जर पीओपीच्या करायच्या म्हणला तर एकटा जर करायला म्हणलं कमीत कमी 500 मूर्ती आरामात होऊ शकतात. आता फक्त 100 मूर्ती झाले 3 ते 3.5 महिने तेवढे. पण ह्या सगळ्या तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही जे हे काही कला करता तर त्यामध्ये सरकार तुम्हाला मदत करतं का? कशी मदत करतं? नुसतं आश्वासन देतात, माती देतो हे देतो, काही नाही होत. ते खालीपर्यंत काय पोहोचतच नाही. जर तिथं चौकशी करायला गेलं तर त्यांच्याकडनं काही रिप्लाय येत नाही. पण त्यांच्या योजना काय असतात तुमच्या बाबतीत सरकारच्या? हेच की माती दिन आता गेल्या वर्षी मुंबईत जे असं सांगितलं आपल्याला म्हणजे माती पुरवतं हे पुरवतं, तर तसं आपल्या इथं ते काय म्हणतात महापालिकेच्या दिवशी चौकशी केल्यानंतर अजून GR आमच्याकडे आलेलं नाही, हे आलेलं नाही, म्हणजे त्यांच्यापर्यंत काही पोहोचलेलं नसतेच किंवा आलेलं असलं तर ती दखल काय घेणं. गेल्या वर्षी पण त्यांना ते पत्र पण दिलेलं होतं त्यांना किंवा माती अशी अशी पुरवतो म्हणून सांगितली वरणी तुम्ही, तर ती गेल्या वर्षी सांगतो म्हणजे ते अजून सांगतात. एक रिप्लाय का नाही आपल्याला महानगरपालिकेतनं किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून काही येत नाही. म्हणजे ही जी माती जी येते आपल्याला वापरायला ती बापड्यामध्ये सोसायटी आहे कुंभार सोसायटी म्हणून, तिथून आपल्याला माती मिळते पूर्ण बारीक करून माती येते त्यांच्याकडून. पण आता तुम्ही सगळे स्वतःच्या खिशातले पैसे हा. वापरून खर्च करता? 100%. काही एकही नाही योजना काही मिळाली नाही, तुम्हाला? काही नाही, म्हणजे सरकार सांगत असेल ना की आम्ही तुम्हाला कमी किमतीत देतो वगैरे, असं नाही काहीच नाही, नाही? काही नाही, काही नाही येत योजना, काही येत नाहीत. आता गणपती आलेत म्हणल्यानंतर सरकार किंवा कोर्टाचे पुन्हा हा. आदेश यायला सुरुवात होती बघा. ते तेवढंच POP 2 ते 3 महिने झाले. त्यानंतर गणपती विसर्जनानंतर कोणीही लक्ष देत नाही त्यात. डायरेक्ट ती पुढच्या वर्षीच ते जागे होत्यात पूर्ण. आधीमध्ये काही नाही संबंध त्यांचा. म्हणजे आता बऱ्यापैकी आता हिंदी आता हे चालू झाले की नाही तर आता बऱ्यापैकी 90% काम झालेलं आहे. त्याला काय कोण जबाबदार, काय करणार, त्याला केलेल्या कामाचं काय करायचं? बरोबर. पण 2018 साली जेव्हा पहिल्यांदा GR काढलेलं बघा की त्यांनी सांगितलेलं की तुम्ही पीओपीच्या मूर्ती विसर्जन नाही करू शकत. तुम्ही जर म्हणत असाल की पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होतं तर तुम्ही कुंभारांना, आर्टिस्टना तशा पद्धतीची सोयी पण पुरवल्या पाहिजेत ना? हां, तसं आहे ना. आता बऱ्यापैकी महापालिकेचे येतात बऱ्यापैकी कलर म्हणा किंवा जे बाकीचं जे मटेरियल येते त्याला GST किंवा टॅक्स हे येतेच ना, त्या पद्धतीने त्यांच्याकडनं पण हे करायला पाहिजे ना त्यांनी बरोबर. उपाययोजना करायला पाहिजे. तसं किंवा मंडळांना समजा एवढी एवढी रक्कम भरा तुमच्या मूर्ती साईज एवढे, मंडळ द्यायला तयार नाही. तुमचं जर विसर्जन व्यवस्थित असलं मंडळ द्यायला तयार नाही पैसे, काय त्यांच्याकडनं होतीच नाही ना उपाययोजना तशा. काय पीओपीच्या मूर्ती स्वस्त असतात का? हां, स्वस्त होत्यात आणि करायला पण काम बस सोपं आहे. पापाची तिकटी कुंभार गल्लीतून मी डायरेक्ट आलेली आहे श्री संत शिरोमणी गोरोबा कुंभार वसाहत, म्हणजे बापट कॅम्पचा हा एरिया आहे. आणि ह्या एरियामध्ये कुंभार समाज खूप मोठ्या प्रमाणात राहतात. तिथं खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या जातात. आता मोठ्या मूर्त्या म्हणजे काय, तर घरगुती मूर्त्या तर इथं मिळतातच, नाही असं नाही, पण इथं मंडळाच्या मूर्त्या, कोल्हापुरातले जे फेमस मंडळ आहेत म्हणजे PTM असेल, खंडोबा असेल, तर अशा मोठ्या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या ह्या बापट कॅम्पमध्ये मिळतात आणि ते बनवण्याचं काम करतात संपूर्ण कुंभार समाज. आत्तापर्यंत बदललेला आहे म्हणजे POPच्या गणपतीच्या पद्धत हे बदललं आहे. गिराकांची मागणी वाढलेली आहे POPबद्दलच, कारण का मातीचं उपलब्ध होत नाही, पर्यावरण हानी होते म्हणून त्यांनी ती मातीवर बी बंदी घाललेली आहेत आणि प्लॅस्टरवर बंदी घालली आहे. हे आता बदल घडत निघालेले आहेत. जास्तीत जास्त मातीची मूर्ती 5 ते 6 फुटापर्यंत बनवली जाते. त्याच्यावरती जे हे केलं तर ट्रान्सपोर्टला डॅमेज होऊन जाते, मग ते माणसांच्या भावना दुखावल्या जातात. ह्यासाठी POPची मूर्ती ही मोठी बनवण्यासाठीच POPची मूर्ती बरोबर आहे, मातीची बनवता येणार नाहीत. आता POPच्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी बंदी बी घातली होती, तर POPची मूर्ती आमच्या राज्य सरकार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की रिसायझिंग करून त्या मूर्त्या परत तिचं POP बनवून आणि परत कुंभाराशी देता येईल याचा प्रकल्प ते राबवण्यासाठी तिने हे केलेलं होतं. त्याच्यामुळं POPची मूर्तीला आता तशी काही अडचण आलेली नाही आहे. आता ते कसे मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यावर राहणार. आमच्या मागण्या आहेत आता POP मातीचं जर बनवायचं म्हणलं
तर माती बनवायची म्हणले तर ज्या पर्यटक ठिकाणं आहेत तिथं पर्यावरण हानी होते, पर्यावरण हे होतं म्हणून तिथं आम्हाला मातीला बंदी घातली, उकरायची नाही. आणि आता POPची बी काय त्या मार्ग आम्ही स्वीकारला. आता POP बंद माती बंद आम्ही करू काय? पीओपीच्या मूर्त्या बनवायच्या नाही, त्यामुळे जास्त जलप्रदूषण होतं आणि शाडूच्या मूर्तीसाठी लागणारी जी माती असती ती उकरता येत नाही. कारण पर्यावरणाचा ऱ्हास करून पर्यावरण वाचवण्यात काय लॉजिक आहे, हे दोन्ही मुद्दे सगळ्यांच्याच समोर होते. आणि मुख्यमंत्र्यांनी असा डिसिजन घेतला की हे जे सार्वजनिक उत्सव आहेत जे मोठ्या आनंदानं साजरे केले जातात तर ते थांबता कामा नयेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक सोल्युशन काढलं, ज्यामध्ये पीओपीच्या मूर्ती तुम्ही घेऊ शकता पण त्या रिसायकल केल्या जातात. म्हणजे गणपती विसर्जना दिवशी तुम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे ती दान करावी लागते आणि दान केल्यानंतर त्या सगळ्या मूर्त्या एका कारखान्यामध्ये नेल्या जातात. तिथं त्या सगळ्या मूर्त्या पुन्हा एका मशीनमध्ये घालून त्याचा पूर्ण चुरा केला जातो आणि त्यानंतर पुन्हा तेच प्लास्टर ऑफ पॅरिस नवीन मूर्तीसाठी वापरलं जातं. बापट कॅम्पमध्ये सांगायचं झालं तर प्रामुख्याने ही जी बापट कॅम्प संत गोरा कुंभार वसाहत आहे ही फक्त कुंभार समाजाच्या लोकांसाठीच दिलेली आहे. इथे जी जागा आहे ही गणपती करण्यासाठी किंवा वीट काम करण्यासाठी दिलेलं आहे. परंतु काय झालेलं आहे, वीट मातीचा हा धंदा पूर्णपणे बंद झाल्यामुळे हा कुंभार समाजाला गणपतीसाठी याचा उपयोग भरपूर झालेला आहे. प्रामुख्याने हा नाही म्हणलं तर आम्ही आता इथं गणपती करायला साधारण 1998 पासून आम्ही इथं गणपती करतो. याच्यापूर्वीचे आमचे आजा आजोबा हे करत होते त्यांचे वेगळे, त्यानंतर 98 पासून तर आज 2026 पर्यंत ही परंपरा आम्ही कंटिन्यू इथपर्यंत चालू केलेली आहे. आणि इथं गणपती जर न्यायला यायचं म्हणलं, सांगायचं म्हणलं तर आपल्या गोवा आहे, कर्नाटक राज्य आहे, महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपले गणपती लहान असू देत मोठे असू देत हे बापट कॅम्पमधूनच जातात. प्रश्न हा होता की हे एवढी मोठी गणपती बाप्पांची जी मूर्ती बनते ती बनती कशी, म्हणजे ही एक मूर्ती बनवायला 1 वर्ष 2 वर्ष लागतात का काय, म्हणजे कधीपासून ही मूर्ती बनवायला सुरुवात करत असतील तर प्रोसेस एकदम सोपी असते. इथं मी बापट कॅम्पमध्ये आहे आणि पीओपीच्या मूर्ती इथं बनवल्या जातात तर त्याच्यासाठी एक साचा असतो रबराचा आणि आता इथं काम सुरू आहे पीओपीचं, ज्याच्यामध्ये गवत, पीओपी हे गवतच आहे ना, मग नारळाचे शेंडे आहेत, ह्या ॲक्च्युली हे नारळाचे शेंडे आहेत आणि त्या सगळ्या सोलून त्या पीओपीमध्ये टाकल्या जातात आणि त्यानंतर जे तयार होतं मिश्रण ते सगळं ह्या रबरी जो साचा आहे त्याला सगळं लावलं जातं आणि आतून पूर्ण पोकळ असतं. ही मूर्ती आता बनत आलेली आहे, हे अजून आत्ता प्लास्टर ऑफ पॅरिस आत्ता लावलेलं आहे त्यांनी आणि ही सगळी मूर्ती ज्यावेळेला पीओपी लावून होईल तेव्हा ही अशी दिसेल. प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे गणेश भक्तांचीच मागणी अशी भरपूर आहे की मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये जी सुबकता दिसते यावरून त्यांनी भरपूर बाबा आम्हाला हा प्लॅस्टरचाच गणपती पाहिजे अशी गणेश भक्तांचीच मागणी आहे आणि तो कसा हाताळायला एकदम सोपा जातो, त्यामुळे गणेश भक्त मागून ह्या सगळ्या मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, आपण घरात सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणतो आणि त्या आपण दान करतो बरोबर, पण मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्त्या वापरल्या जातात. कारण एका पॉईंटनंतर खूप मोठ्या मूर्त्या बनवणं हे शक्य नसतं, त्या शाडूच्या मूर्त्या नाही बनू शकत, प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्त्या बनवाव्या लागतात आणि इतक्या मोठ्या मोठ्या मूर्त्या मंडळात बसवत असतात. तर मुद्दा असा आहे की जसे आपण घरचे गणपती दान करतो जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतात तसे आपण जे मोठे गणपती आहेत मंडळातले गणपती आहेत ते विसर्जन न करता दान करणं गरजेचं आहे.